हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. दुपारचे 2:15 वाजलेत. तर आमच्या इकडे बघा कसा पाऊस आणि धुकं पडलं आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहे नाशिकमध्ये. गाडी घेऊन आलो होतो नाशिकपर्यंत. नाशिकमध्ये गाडी योगिताच्या घरी लावली आणि आता आम्ही कुठे निघालो आहे तर पुढे तुम्हाला कळणारच आहे. तर बघा कशी ट्रॅव्हल्स आहे, खूप मस्त अशी ट्रॅव्हल्स आहे. सर्व काही सुख सुविधा त्याच्यामध्ये आहेत. तर खूप छान ट्रॅव्हल्स आहे. आणि हे बघा सीट वगैरे बसायला व्यवस्थित आहे. का रात्रीचा प्रवास हा आपण झोपून करू शकतो. तर आता ही रात्रीची वेळ आहे, रात्रीचे 7:30 वाजले आणि आत्ता ट्रॅव्हल्स निघणार आहे. तर मग मी बसले आहे वरती सीटावरती आणि माझी जी काही तयारी आहे ना ते आवरून ठेवते आहे. तर बघा किती छान असे ट्रॅव्हल्स आहे. इथे फोन वगैरे ठेवायचे, फोन चार्जिंग करायचं आहे, उशी आहे, मस्त असं पांढरं शुभ्र बेडशीट आहे, AC आहे, सर्व काही एकदम व्यवस्थित आहे. रात्रीचा प्रवास एकदम मस्त असा झोपून होतो. तर चला समजेलच पुढे गेल्यानंतर आम्ही कुठे चाललो आहे. आणि रात्रीचा प्रवास ट्रॅव्हल्सनी करायला काहीच वाटत नाही. एवढं छान वाटतं ना का रात्रभर पूर्ण आपण झोपून राहतो आणि सकाळी उठल्यानंतर जिथे आपल्याला पोचायचं आहे ना तिथे आपण पोचतो. तर आता इथे बघा आता आमची गाडी निघणार आहे. ट्रॅव्हल्सला दोन्ही बाजूंनी पडदे आहेत. खिडकीच्या बाजूने आहे आणि समोरून आपण बसतो ना तर तिकडच्या सुद्धा बाजूने पडदे आहे. तर आता रात्रीचे 10:30 वाजले आणि ट्रॅव्हल्स थांबली आहे. तर योगितानी आम्हाला डब्बा दिला होता, म्हणजे तिच्या घरी आम्ही जेवण पण केलं आणि सोबत तिने ना भाजीपोळी पण दिली होती. तर ह्या ट्रॅव्हल्सने आम्ही चाललो आहे. तर आता सध्या खरं सांगायचं तर भूक नव्हती, कारण ना योगिताच्या इथे आम्ही ना फुल पोट भरून जेवण केलं होतं, पण तिने तरी भाजीपोळी दिलीच होती. तर आता बसलो आहे ट्रॅव्हल्समध्ये आणि आता ट्रॅव्हल्स निघणार. तर आम्ही निघालो आहे कोल्हापूरला अंबामातेच्या दर्शनाला. तर म्हणलं चला आता 2-3 दिवस सुट्ट्या आहे. तर हे म्हणे चला आपण कोल्हापूर तरी फिरून येऊ आणि दर्शनसुद्धा घेऊन येऊ. तर इथे बघा आम्ही पोहोचलो आहे कोल्हापूरमध्ये. कंप्लीट सकाळी 7 वाजता आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो आणि आता यांनी ना रूम वगैरे घेतली. तोपर्यंत गेलो बाहेर, असं फ्रेश वगैरे झालो, आंघोळी वगैरे केल्या आणि आता निघालो आहे आम्ही देवीआईच्या मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर इथे ना गजरे घेतले माझ्यासाठी. हे म्हणे गजरे घे. मी म्हटलं नका, मला आहे ना ते मोगऱ्याचे गजरे वगैरे लावले नका, खरंच तो वास सहन नाही होत. तरी पण मग मोगऱ्याचे गजरे लावले आणि देवीआईसाठी पण मोगऱ्याचा गजरा घेतला, ओटी घेतली आणि आता दर्शनासाठी निघालो आहे. तर बघा सकाळचे ना माझ्या मते 8-8:30 वाजले. तर एवढं मस्त वाटतं आहे आणि गर्दीसुद्धा नव्हती. तर एकदम मस्त असं आमचं दर्शन झालं. पण ज्यावेळेस दर्शन घेतलं ना देवीआईचं तर तिथे व्हिडिओ शूटिंग काढण्याची परवानगी नाही किंवा फोटो वगैरे, त्याच्यामुळे ना ते काही काढता नाही आले व्हिडिओ किंवा फोटो. पण हे जे काही फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढले ना ते सर्व काही दर्शन झाल्यानंतर आणि दर्शन घेण्याच्या अगोदर काढले. तर इथे ना आमचे मस्त असं दर्शन झाले, खूप छान दर्शन झालं. सकाळी सकाळी एवढं छान दर्शन झालं, गर्दी नव्हती. तर कमीत कमी अर्धा तास तर लागलासुद्धा नाही आम्हाला दर्शनाला. तर इथे पण आम्ही छान असे फोटो वगैरे काढले आणि पाऊस पण चालू आहे असा रिमझिम. इथे ना मला देवीसाठी थोडाफार साज घ्यायचा होता, तर तो मी साज घेतला आणि बाकीचा राहिलेला म्हटलं उद्या घेईल. आणि इथे ना दीदीला पण एक हार आवडला तर तिच्यासाठी हारसुद्धा घेतला. दर्शन वगैरे आमचं झालं आणि आम्ही रूमवरती आलो. तिथून पुढे मग आम्हाला नाश्ता करायचा होता. तर कोल्हापुरी वाडामध्ये आम्ही मिसळ खायला गेलो. तर छान असा तिथं नाश्ता केला. पण तो गजरा लावल्यामुळे ना माझं इतकं डोकं दुखायचं का मला ते नाश्ता करायची पण इच्छा नव्हती. म्हणजे ना माझी त्यावेळेस ना थोडीशी तब्येत बिघडल्यासारखी झाली होती. मग शेवटी तो गजरा मी काढून टाकला. त्याच्यानंतर मग मला फ्रेश वाटलं आणि डोक्याची गोळीसुद्धा मग मेडिकलमधून यांनी घेऊन दिली, ती गोळी खाल्ली. आणि आता इथून पुढे आम्ही म्हणजे रिक्षाच केली होती आणि रिक्षा केल्यानंतर मग आम्ही आता चाललो आहे
बाळूमामाच्या दर्शनासाठी आदमापूरला. तर माझी ना खूप दिवसाची इच्छा होती का बाळूमामाचं दर्शन घ्यायचं. तर मग आम्ही ना रिक्षावाले भाऊंला सांगितलं होतं का रस्त्याला जे काही लागेल ना ते आम्हाला दाखवीत चला, सांगा का इथे हे तिथं ते. मग त्यांनी ना हे सर्व काही सांगितलं. आणि बाहेर पाऊस बघा तुम्ही, खूप असा पाऊस पडतोय. त्याच्याचमुळं मग आम्ही रिक्षा केली. म्हटलं बसनी वगैरे जायच्यापेक्षा आहे ना रिक्षाने गेल्यानंतर आमचं दर्शन पण छान होईल आणि पुन्हा आम्हाला ह्याच रिक्षामध्ये रिटर्न पण येता येईल. तर कोल्हापूरमध्ये ना खूप पाऊस आहे. लागलं का? बाळूमामाच्या दर्शनाला गेलो ना तर गर्दी नव्हती. आमचं 5 ते 7 मिनिटातच दर्शन झालं आणि बाहेर पाऊस पण पडतो ना, मग एवढी काही गर्दी नव्हती. पण अमावस्याला खूप म्हणतात गर्दी असते. तर मस्त असं बाळूमामाचं दर्शन झालं आणि मंदिर तर एवढं छान आहे का संगमरवरी दगडामध्ये मंदिर आहे आणि खूप प्रसन्न वातावरण, एवढी शांतता वगैरे खूप भारी वाटलं आणि पाऊस चालूच होता. तर मस्त आमचं दर्शन वगैरे झालं. तिथे काही व्हिडिओ शूटिंग फोटो वगैरे काढता आलं नाही. मग बाहेर आल्यानंतर फोटो काढले, व्हिडिओ शूटिंग काढली. हो. आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मग कुठे जायला किंवा फिरायला वगैरे भेटलं नाही. मग आत्ता हे म्हणे का चल म्हणे आता जरा सीझन पण असल्या की, आणि मग म्हणे चल आपण आहे ना मस्तपैकी कोल्हापूरला दर्शन वगैरे घेऊन येऊ. तर मग त्याचमुळं आम्ही कोल्हापूरला आलो आणि बाळूमामाचं पण मस्त असं दर्शन झालं. तर बघा बाहेर किती छान आणि असा रिमझिम पाऊस चालूच आहे. पाऊस म्हणजे येतो जातो असा सारखा पडतोयच असं पण काही नाही आहे. बाळूमामाचं दर्शन वगैरे झालं आणि मग त्याच्यानंतर आम्ही इथं मार्केटमध्ये फिरलो. तर भरपूर काही सामान आहे, आपलं प्रसाद वगैरे किंवा काही घरामध्ये मुलांना खेळणे वगैरे म्हणा. बाळूमामाच्या मूर्त्या आहेत. आपण जे देवांच्या गळ्यामध्ये जे माळ वगैरे घालतो ना मण्यांच्या, त्या माळी इथं बघा घोंगड्या वगैरे विकायला आहेत. तर सर्व मार्केट फिरलो. रिमझिम पाऊस चालूच होता तरी पण आम्ही फिरलो. घे ना. प्रसाद हे पर्समध्ये पिशवी तिच्या ठेवा. छान ते तिला काय पैसे दिले नका ते बघूच नका. सोनीच्या असतात ते साडी कशाला बघतात. मस्त आमचं दर्शन वगैरे झालं. मग अन्नछत्रालयामध्ये गेलो आणि तिथे ना मग प्रसाद घेतला. का असं म्हणतात का बाळूमामाच्या दर्शनाला गेलं का बाळूमामाचा त्या अन्नछत्रालयामध्ये जाऊन आणि प्रसाद घेतलाच पाहिजे. तर मग आम्ही ना थोडासा प्रसाद वगैरे खाल्ला आणि 365 दिवस इथे
अन्नछत्रालय चालूच राहतं सकाळ संध्याकाळ. आणि त्याच्याच नंतर इथे ना थोडेसे काही तुम्हाला मी सामान दाखवते ना, तर हे बाळूमामाने वापरलेलं सामान आहे. बाळूमामाचे कपडे जे काही वस्तू आहे इथं दिसतंय ते सर्व काही बाळूमामाचं आहे. आमचं छान असं बाळूमामा आदमापूरचं दर्शन झालं आणि दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलो आहे. मस्त महाप्रसाद पण घेतला. तर हे बघा मार्केट वगैरे कसं दिसतंय आहे, फुललेलं सर्व काही मिळतंय. असे देवांचे हार माळी वगैरे आपण देवपूजा करताना ज्या माळी वगैरे घालतो ना त्या सुद्धा मिळतात. बरेच दिवसाची इच्छा होती बाळूमामाचं दर्शन, शेवटी आज झालं आणि गर्दी कमी होती ना. 5 ते 10 मिनिटात आमचं दर्शन झालंय. 5 ते 10 आपल्याला मध्ये आणि उघडतो पण. हां 5 ते 10 मिनटं फक्त आमचं 5 ते 10 मिनटात फक्त आमचं दर्शन झालं. आणि अमावस्याला तर खूप गर्दी असते. आता काही गर्दी वगैरे नव्हती. आज एकदम निवांत दर्शन झालं. आले का रिक्षावाले भाऊ? आम्ही रिक्षा करून आलो आहे ना, त्याच्यामुळं मग काही टेन्शन नाही. बसने नाही आलो, बसने मग खूप पाण्या पावसात अडचण होते ना. तर एवढं छान दर्शन झालं. खूप दिवसाची माझी इच्छा होती का बाळूमामाच्या दर्शनाला जायचं. तर आज माझी ती इच्छा पूर्ण झाली आहे. माझं दिदुल्याचं दर्शन झालं. चला रिक्षा दीदीला बसू द्या मध्ये. दीदी तू बस वरती. आम्ही दीदीला सगळ्यात वरती रिक्षात बसवले, वरच्या सीटावरती. कुठं बसला भंडारा छान लावलाय. आदमापूर गाव आहे ना बाळूमामाचं गाव आदमापूर. हे आदमापूर. आणि बघा आता आम्ही रिक्षात बसलो आणि पाऊस सुरू झाला. आता आम्ही परत कोल्हापूरला चाललोय. बापरे 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 पाऊस. आता आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो. मग हे मला म्हणे का शारदा चल तुला मस्तपैकी आपण कोल्हापूरमध्ये साड्या घेऊया डेली यूजला म्हणा किंवा ऑफिसला नेसायला सुद्धा. तर मग आम्ही ना एका दुकानामध्ये गेलो आणि तिथे बघितल्या तर खूप छान साड्या होत्या. तर भरपूर साड्या घेतल्या आहे. आता घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखविलंच मी कशा साड्या घेतल्या. तर मला तर सर्वच साड्या आवडल्या आणि माझी दीदी होती हे होते, त्याच्यामुळं सर्वांच्या चॉईसनी साड्या घेतल्या ना. तर खूप छान साड्या आहेत. तर मग आता तुम्हाला म्हटलं दाखविलंच आणि मी बघते आहे कोणती साडी कशी दिसते काय. भरपूर साड्या काढल्या होत्या दाखवायला का कोणती पाहिजे ती. तर एवढ्या साड्या काढल्यानंतर आहे ना खरंच अक्षरशः आपल्याला सुद्धा समजत नाही का कोणती साडी घेतली पाहिजे किंवा काय. तर मग बघा एवढा ढीक काढला होता साड्यांचा माझ्यासमोर बघायला. मस्त अशी साड्यांची खरेदी झाली आणि आता आहे ना इथे बिल करू राहिलेत हे साड्यांचं आणि ते साड्या व्यवस्थित मोजून वगैरे पॅकिंग करून देत आहे. साड्या वगैरे घेऊन झाल्या आणि मग आम्ही रूमवरती चाललो होतो. तर मला भेटायला आपली एक सबस्क्रायबर ताई येणार आहे जिथे मी थांबली आहे तिथं. तर मग तिच्या लहान बाळांसाठी नाही ते मी खाऊ घेतला. तर आलो आहे आता आम्ही रूमवर. मस्तपैकी बाळूमामाचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही आलो आहे कोल्हापूरमध्ये. तर थोडीफार खरेदी केली आणि आता कोल्हापूरमध्ये आत्ता सध्या तर पाऊस नाही. तर बघा आम्ही इथे रूम घेतली आहे. तर हे बघा आम्ही ना इथे मंदिराशेजारीच रूम घेतली आहे आणि खूप मस्त वाटतंय. तर आता मस्तपैकी फ्रेश वगैरे होतो आणि इथून पुढे रंकाळ्याला जायचं आहे फिरायला. आणि संध्याकाळी मला भेटायला पण कोणीतरी येणार आहे. तर तुम्हाला ते पण बघायला मिळणार आहे. खास व्यक्ती आहे तर नक्कीच व्हिडिओ बघत जा. आणि माझ्या सर्व ताईसुद्धा माझ्यासाठी खासच आहे. जी संध्याकाळी व्यक्ती येणार आहे ना तेवढेच तुम्हीसुद्धा खास आहे. तर बघा छान वाटतंय ना इथून खरंच बघायला. आणि आता सध्या पाऊस पण नाही आहे ना तर अजूनच फ्रेश वाटतंय.
तर चला तुम्हाला इथून मी बाहेरचं वातावरण दाखवते. हे बघा बाहेर कसं बघा. आणि हे बघा आम्ही किती मंदिराच्या जवळ आहोत. इथेच रूम बुक केली आहे. सकाळी आम्ही दर्शनाला इथूनच गेलो देव्याईच्या. आणि हे बघा आता सध्या तर पाऊस नाही आहे. तर चला आता आहे ना मी मस्तपैकी फ्रेश होते आणि रंकाळ्याला जायचं आहे संध्याकाळचं. रंकाळ्याचं वातावरण खूप छान असतंय तर तेच फिरायला. तर मी आता आहे ना साडी हीच ठेवणार आहे. साडी काही चेंज नाही करणार आहे. दीदी सांगते का मम्मी तू साडी चेंज करता. म्हटलं नको बाई असू दे माझी हीच. बघा असा रिमझिम पाऊस चालूच असतो ना तर दुकानं वगैरे जे गाड्यांवरती काही सामान लावलेलं आहे ना ते असे झाकून ठेवलेले आहे. तर मस्त मग आम्ही फिरत फिरत रंकाळ्यावरती गेलो. छान असे फोटो वगैरे काढले. मस्त फिरलो वगैरे. आणि बघा समोरच रंकाळा तलाव. आता माझा आधीने आला आमच्यासोबत फिरायला. त्याला आम्ही म्हटलो का चल बाळा फिरायला, पण तो काही फिरायला आला नाही. तो आणि त्याचा अभ्यास त्याचा असं आहे त्याच्यामुळे तो म्हणला का तुम्हाला जायचं ना तर तुम्ही जा फिरायला, पण मला काही यायचं नाही आहे. तर मग तो घरी आहे. आणि मग आता बघा आम्ही मस्तपैकी ते फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले छान असे. तर खूप छान वाटतं. आणि सतत पाऊस ये जाय ना, छत्र्या उघडा बंद करा उघडा बंद करा नुसतंच असं. तर मस्त वाटलं आम्हाला इथे रंकाळ्यावरती फिरताना. रंकाळ्यावरती तर इथे जरा फोटो काढले आणि व्हिडिओ काढले. आता सध्या पाऊस सुरू झाला आहे. रिमझिम पाऊस आला आहे पण पाऊस चालूच आहे कोल्हापूरमध्ये. खूप मस्त वाटू राहिलं आहे. तर मी यांना तेच म्हटलं का फक्त आपण फिरायचंच आहे का, तर ते म्हणे हो. तरी बघा आम्ही मस्त फिरतोय. दीदी हे काय आहे? दीदी हे काय चालू आहे? ते फाउंटन बनवणार आहे. हे का? 3 आहेत बघ ना. 3 आहेत. आता पूर्ण बनवते सध्या 3च. आता इथे ना उकडलेले कणस घेतले आम्ही आणि त्यांना ना मस्त असं मिरची मसाला आणि लिंबू चोळून दिले तर खूप छान लागतात खायला. तर मग यांनी आणि मी खाल्लं. दीदीला काय असं आवडत नाही तर तिने नाही खाल्लं, पण आम्ही दोघांनी मस्त खाल्लं पाण्याच्या किनारीला उभं राहून. आता इथे आम्ही चाललो होतो संध्याकाळचं जेवण करायला. तर मला आहे ना छोटासा खलबत्ता आणि जातं बघायचं होतं, ते मी बघितलं. तर मग म्हटलं तिकडनं येताना घेऊ. तिकडनं येताना आम्ही रिक्षाने आलो, दुसऱ्या मार्गे आलो. तर मग म्हटलं ठीक आहे आता दुसऱ्या दिवशी घेऊ.
इथे मला देवयाईचा लक्ष्मी हार घ्यायचा होता, तर तो हार घेतला मी आणि खूप मस्त असा हार आहे. खरंच कोल्हापूरला आहे ना खूप छान असं कटलरी वगैरे जे काही घ्यायचं ना ते भेटतं. तर त्याच्याच नंतर आम्ही हॉटेलला गेलो, छान असं जेवण वगैरे केलं. चला व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.